नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा एक शासन निर्णय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल। तर मित्रांनो, 18 मार्च 2024 ला एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला होता, संच मान्यता 2024-25 बाबत। आणि मित्रांनो, त्यामध्ये जे निकष दिलेले होते त्याला सुधारित निकष धरून आता एक नवीन शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे। तर नवीन निकष कोणते असणार आहे, सुधारित जे निकष आहे ते कोणते असणार आहे आणि इतर कोणती माहिती असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, संच मान्यता 2024-25 चा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। संच मान्यता 2024-25 मध्ये सुधारित निकष कोणते असणार आहे याचा एक शासन निर्णय दिनांक 19 सप्टेंबर 2024 ला निर्गमित झालेला आहे। तर त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाकडून दिनांक 19 सप्टेंबर 2024 ला निर्गमित झालेला आहे। तर बघा, महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय आहे आणि इथे बघा विषय दिलेला आहे, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे। तर अत्यंत महत्त्वाचा हे जे विषय आहे हे धरून शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। तर बघा, वर संदर्भ दिलेल्या मागील पत्रांची प्रस्तावना राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक 1 अन्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 28/8/2015 निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयामध्ये दिनांक 8/1/2016, दिनांक 2/7/2016 आणि दिनांक 1/1/2018 च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहे। तथापि सदर शासन निर्णयान्वये करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषांमध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने सर्व बाबींचा सर्वकष विचार करून राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाबत शासन निर्णय दिनांक 15/3/2024 च्या निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयामध्ये काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर मित्रांनो, यामध्ये जे काही सुधारणा आहे, जे काही सुधारित निकष आहे ते आता खाली दिलेले आहे, तर ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊ। तर बघा, शासन निर्णय उपरोक्त दिनांक 15/3/2024 च्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश खालीलप्रमाणे राहतील। तर बघा, माध्यमिक शाळांसाठी मुख्याध्यापक पदासाठी तरतूद असणार आहे। शाळा प्रकार इयत्ता 1 ते 10वी, इयत्ता 1 ते 12वी आणि इयत्ता 8वी ते 10वी, इयत्ता 8वी ते 12वी। पद असणारे मुख्याध्यापक, विद्यार्थी संख्या असणारे 100, पद संख्या 1, पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 90। तर या हे जे निकष आहे या निकषाच्या आधारावर आता नवीन हे निकष लागू होणार आहे। तर बघा, उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे। अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे। सदर मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेत सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्येअभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करावे। सर्वसाधारणसाठी शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वय संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची पदे पायाभूत पदाच्या मर्यादेत मंजूर करण्यात येतील। पायाभूत पदापेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदाच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल। उक्त निर्देश वगळता संदर्भाधीन शासन निर्णय 15/3/2024 मधील उर्वरित सर्व निकष आदेश आहेत
तसेच लागू राहतील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षरकीत करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन। तर मित्रांनो 15 मार्च 2024 ला जो संचय मान्यतेबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला होता, सर्व जे निकष आहे तेच राहणार आहे, फक्त मुख्याध्यापकाच्या बाबतीत एक निकष बदल करण्यात आलेला आहे आणि तो आपण वरील तक्त्यामध्ये जाणून घेतलेला आहे। तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट ही संचय मान्यतेबाबत असणार आहे आणि सर्व शाळांना ती लागू असणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।